समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा वर्णी लागल्यानं पनवेल रिपाईच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्याचं आयोजन केलं जाणार असल्याचं रिपाईंच्या कामोठे येथील बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आलाय. नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर शाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कामोठे येथे नालंदा बुद्धविहार येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे, प्रदेश युवा अध्यक्ष सकपाळ, पनवेल महापालिका जिल्हा प्रभारी मोहनीश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं त्यांचा प्रथम सत्कार हा पनवेल तालुका शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं पनवेल येथे आयोजित करण्यासंदर्भात प्रभाकर कांबळे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला रवींद्र कांबळे, दिनेश जाधव, गौतम पाटेकर, प्रभू जाधव, सुरेंद्र सोरटे, मिलिंद कांबळे, प्रकाश कांबळे, मुकुंद कांबळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. आणि आठवले साहेबांनी तेच केलं. जरी निवडणुकीत एकही जागा दिली नसेल तरी सलग 2 वेळा केंद्रीय मंत्रिपद त्यांनी मिळवलेलं आहे. आणि तो केंद्रीय मंत्रिपद मिळवल्यानंतर त्या पनवेल शहरामध्ये, शेवटी बघा, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबईचं जे नाक आहे ते पनवेल आहे. आणि मग ह्या अशा पनवेलमध्ये आठवले साहेबांचा पहिला सत्कार व्हायला पाहिजे आणि तो विचार विनिमय घेऊन आपण ही जी मीटिंग लावली त्याचा 1 नंबरचा अजेंडावरती विषय तोच होता. आता सत्कार समारंभ करत असताना पनवेल महानगरपालिकेचा जो वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे तिथे आम्ही विचार विनिमय केलेला. परंतु मोहनीश गायकवाड साहेबांनी जो काय दुसरा विषय घेतलेला आहे ते दुसऱ्या ठिकाणी करूया. तर ते संगणमताने कुठे करायचं, काय करायचं ते आपण नंतर करू. पण आपल्याला जो कार्यक्रम घ्यायचा आहे हे खूप महत्वाचं आहे आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा घेता येईल याच्याकडे आपण प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबांचा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो नक्कीच रायगड जिल्ह्याला शोभेल अशा पद्धतीने आपण करू. अनेक वर्ष आपण रिपब्लिकन पार्टीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यक्रम कशा पद्धतीने करायला पाहिजे आपण सगळे समोर जाणकार आहात. त्या पद्धतीने आपण नक्कीच करू असं या ठिकाणी शब्द देतो. क्षेत्रातले जेवढे शहराध्यक्ष आहेत त्या सर्व शहराध्यक्षांना आपण प्रथम स्वतः फोन करा, त्यांना मेसेज द्या. कार्यकर्त्यांना, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना फोन करा, मेसेज द्या. तुम्ही तुमच्या वतीने कार्यकर्त्यांना सगळ्यांना फोन करा आणि सगळ्यांना एकत्र बोलून एक महत्वपूर्ण पुढची बैठक आयोजित करा. त्या बैठकीत तुम्हाला सर्व विषयावर चर्चा करता येतील, प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधता येईल. कोणाच्या मनात काय आहे, कोणाची काय काम करायची इच्छा आहे, कोण पुढे नाराज आहे का, कोणाला पुढे अन्याय झालेला आहे.